सामन्यादरम्यान शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यसम्राट शाखा प्रमुख विजयजी इंदुलकर साहेब, त्याचबरोबर शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो आइए शुरुआत करते हैं. आखिरी लीग मैच, पहला ओवर शुरू होने जा रहा है. फरमान खान है क्या ये भाई? पहला ओवर करेंगे फरमान, खास हरियाणा करनाल से खेलने पधारे हुए हैं. पश्चिम बंगाल को कोलकाता, नई दिल्ली, हरियाणा, इस तरह से टीमें आई है. इस बार लोअर फुल टॉस और स्लॉक स्वीप और टपा खाती हुई बॉल मैदान के बाहर 4 रन. इस बार काटा था गेंद को, ऑफ कटर, टप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी. देखिए, ऑफ ब्रेक स्पिन और ऑफ कटर में फर्क यह है कि ऑफ ब्रेक या ऑफ स्पिन जो है ये स्पिनर करता है, धीमी गेंद रहती है, और ऑफ कटर जो सीम के सहारे कट कर अंदर आती है ऑफ स्टंप से लेग स्टंप की तरफ, जब वो मुड़ती है तो उसे ऑफ कटर कहा गया है. ये प्रमुख फर्क है. स्कोर 4 विदाउट लॉस. इस बार बहुत ही खराब फुटवर्क था, शरीर से दूर खेले थे और गेंद बाजू से जागते रहो का आदेश देती हुई विकेट कीपर अजीब मोहिते के हाथों में कैद हुई. 4 विदाउट लॉस. मेहताब अवध कुर्ला ये टीम बॉलिंग कर रही है और पहले बैटिंग कर रही है इस वक्त. गावदेवी गाउटन उरण, रायगढ़, महाराष्ट्र. एक और धीमी गेंद और यहां पर पेस ने वहां पर काम किया. एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउंस और अजीत मोहिते के लिए एक आसान सा कैच रहा, हल्का फुल्का कुरकुरे की तरह, और विकेट गिरा पहला. गांव के खिलाड़ी है. एक ठाकुर गया तो दूसरा ठाकुर आया. इस बार तेज तर्रार, तीखा तेवर, ड्राइव किया बराबर नीचे बैकलिफ्ट पर. 1 रन हासिल करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 5 रन. शाखा क्रमांक 202 आणि 205. जेव्हा पहिला डाव संपेल तेव्हा नाणेफेक होणार आहे. शाखा क्रमांक 202 आणि 205च्या संघनायकांनी नाणेफेकसाठी सज्ज राहायचंय. पुढील 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्ही आमच्या समालोचनाच्या कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन हजर राहायचंय. इस बार एक बेहतर बॉल थी, गति परिवर्तन बहुत लाजवाब फरमान खान का. फरमान जिसने विकेट लेकर पूरा किया अपना अरमान. 1 ओवर 5 रन 1 विकेट. हमारे यूट्यूब के तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है, मैदान के दर्शकों का हार्दिक स्वागत है, सुस्वागतम मित्रांनो. आपण बघत आहात शिवसेना प्रमुख चषक 2022. अखिल भारतीय 12 मोठे दादा संघ यांचा समावेशक असलेली सर्वसमावेशक स्पर्धा. 12 पैकी 5 संघांचं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. 7 संघाचं आव्हान राहिलेलं आहे. यापैकी एका संघाचं आव्हान या सामन्यात संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर 6 संघ राहतील.
जे सुपर 6 मध्ये एकमेकांशी खेळणार आहेत आणि त्यानंतर 3 संघ जिंकल्यानंतर बोल आउट होणार आहे. तोवर मात्र नवीन षटक घेऊन येतोय सरोज प्रामाणिक. सरोज प्रामाणिक, विजय गडवाली असे चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत. आपण मगाशी बघितलं फरमान, झिशान असे वेगवेगळे खेळाडू. षटकातील पहिला चेंडू आणि सरळ रेष खेचत तो एकेरी धाव घेतली आहे ती परेश ठाकूर यांनी. रायगड म्हटलं की 3 ठाकूर लक्षात येतात, अर्थात प्रतीक ठाकूर, परेश ठाकूर आणि विश्वजीत ठाकूर, अभिजित ठाकूर. जबरदस्त क्रिकेटर्स रायगड परिसराने दिलेले आहेत. गावदेवी गावठण उरण जास्तीत जास्त स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा म्हणून हा संघ बांधणी झालेली आहे. प्रामाणिक यांचा पुढील चेंडू फुल टॉस होता, फेकून दिला चेंडूला मैदानाच्या बाहेर. खणखणीत षटकार. सन्माननीय सचिन पडवळ साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीर साळवी साहेब, हे सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सचिन देवीदास पडवळ नगरसेवक आहेत स्वतः, आणि त्याचप्रमाणे सुधीरभाई साळवी म्हटलं की लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची आठवण असतेच. त्याचप्रमाणे शिवसेनेचं सुद्धा सुंदर कार्य त्यांच्या माध्यमाने आपण बघत आहोत. काही दिवसापूर्वीच आपण लालबाग प्रीमियर लीग सुद्धा पाहिली त्यांच्या माध्यमाने, आणि शिवडी विधानसभेचे ते संघटक सुद्धा आहेत. तर सुधीर भाऊ साळवी आपलं हार्दिक स्वागत, व तसेच नगरसेवक सचिन पडवळ साहेब आपलं स्वागत आहे. 12 धावा 1 बाद. सरोज प्रामाणिक यांचा पुढील चेंडू काहीसा बाहेर वळणारा आणि वाईट दिला जातोय पंच उमेश पाटकर यांच्या मार्फत. धावसंख्या झाली 13, 1 बाद. चेक चेक. तरुण मित्र मंडळाचे सेक्रेटरी रमेश मोहिते साहेब यांना विनंती असेल, खास या शिवसेना प्रमुख चषकासाठी उपस्थित झाल्याबद्दल या परिसराचे भाग्यविधाते कार्यसम्राट माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांचा विशेष सन्मान या शिवसेना प्रमुख चषकामध्ये उपस्थित झाल्याबद्दल करायचा आहे. तर मनीष शर्मा यांनी मारलेला हा पुलचा फटका, हाफ ट्रॅकर चेंडू होता, फेकून दिला मैदानाच्या बाहेर, आणि मनीष शर्मा फेकून देतोय आपला दर्जा. तर या ठिकाणी एक विशेष सन्मान होतोय. या ठिकाणी या परिसराचे भाग्यविधाते आणि शिवसेनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप मोठं कार्य आपल्याला पाहायला मिळालं. माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी रमेश मोहिते साहेबांना विनंती असेल, शिवसेना प्रमुख चषकामध्ये उपस्थित झाल्याबद्दल या परिसराचे भाग्यविधाते दगडूदादा सकपाळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या परिसरातील प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले, त्यांना वाचा फोडली, न्याय दिला, असे सन्माननीय कार्यसम्राट माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांचा विशेष सन्मान शिवसेना प्रमुख चषकामध्ये रमेशजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. शिवसेना प्रमुख चषक 2022 या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्याबद्दल. 19 for 1. सरोज आता जबरदस्त टेक ऑफ होता चेंडूचा, जणू काय एखादा चेक चेक प्लेन एरोड्रॉम वरनं टेक ऑफ घेतोय. तर कल्पनाताईंना विनंती आहे, रेश्माताई सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान या शिवसेना प्रमुख चषकासाठी उपस्थित झाल्याबद्दल रेश्माताई सकपाळ यांचा विशेष सन्मान केला जातोय. शिवसेना प्रमुख चषक 2022 मध्ये खास आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवल्याबद्दल विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोन षटक संपलेले आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 19. थोडा वेळ घेतो सर. तर भाऊ, अखिल भारतीय स्पर्धा आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 7 राज्यांमधील खेळाडू खेळत आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि विशेष म्हणजे श्रीजा 11 लालबाग हा संघ अंतिम 6 मध्ये दाखल देखील झाला विक्रांत जाधव यांचा.
ओव्हर टू हरीश सर. तर पहिला 2 षटकांचा खेळ झालाय, अजून 3 षटकांचा खेळ उर्वरित आहे आणि नवीन षटक घेऊन येतोय परत एकदा फरमान खान. गोलंदाजी करतोय तो परेश ठाकूर यांना. पहिला चेंडू मारायचा होता, ऑनच्या दिशेने चेंडू जातो, ऑफच्या दिशेने 1 धाव. 20 धावा 1 बाद. फरमान खान 70-70 बॅशमध्ये चांगलं प्रदर्शन त्याचा मार्फत बघायला मिळालं. गेल्या 2 वर्षामध्ये हा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करतोय. लाईन आणि लेंथवरचा अचूक मारा, फलंदाजांचे कच्चे दुवे त्याला माहीत आहे. भलभल्या मोठमोठ्या फलंदाजाच्या बलक्षेत्रांची त्याने नाकाबंदी केलेली दिसते आपल्याला मागील 2 वर्षांमध्ये. ज्या वेळेला फलंदाजाचा डाव असतो त्याच्यासमोर प्रति डाव असतो तो फरमान खान याचा. पुढील चेंडू आणि मनीष शर्मा परत एकदा आकाशाकडे पाठवून देतोय. मनीष शर्मा नावाचा रॉकेट लॉन्चर आणि गगनभेदी षटकार. उत्कृष्ट असा टायमिंग आणि हवेमध्ये टो लावून मारायचा प्रयत्न होता. ऑन दी राईज, देअर शी गोज, हाय अँड हँडसम. धावसंख्या सुजलाम सुफलाम होत चाललेली आहे. 1 गडी बाद 26, तृतीय षटक. आणि जर या पद्धतीने मनीष शर्मा फलंदाजी करत राहिला तर नक्कीच गावदेवी गावठण उरण हा 6 षटकांनंतर 65 ते 70 पर्यंत मजल मारू शकते आणि तेवढी लागेल. कारण ज्या पद्धतीची फलंदाजीची ताकद आहे मेहताब, अवध, कुर्ला, मुंबई या संघाकडे. 26 धावा 1 बाद. पुढील चेंडू फुलर लेनचा, मात्र मनीष शर्माला अजिबात समजू दिलं नाही आहे. असे चेंडू लय भारी असतात. एकतर यष्ट्यानं फुंकर घालतात, नाहीतर बॅटचा गालगुच्चा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतात. 26 धावा 1 बाद. तुषार शर्मा म्हणजे मन्नी खेळतोय 18 धावांवरती 8 चेंडूवर. आणि यावेळेला त्रिफळाचित केलंय, बुंदा मारलाय अगदी मधल्या यष्टीवर आणि मन्नी स्वतः हसतायत. यस बॉस, तूने मेरा विकेट ले लिया, यू डिझर्व इट. फरमान खान वेगवान चेंडू, तिन्ही यष्ट्या त्यांनी खोलून ठेवल्या होत्या आणि मात्र मनीष शर्मा स्वतःवर नाराज असेल कारण तो लवकर बाद झालाय. उभा राहिला असता. संघनायक आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी आता येतोय करण मडवी, युवा उदयोन्मुख मधल्या फळीतला फलंदाज. जबरदस्त चेंडू, हिटिंग द बेस ऑफ द स्टंप ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या 26, 2 बाद. परेश ठाकूरच्या जोडीला करण मडवी. जबरदस्त प्रदर्शन सिद्धेश वासकर, करण मडवी यांच्या मार्फत 70-70 बॅश म्हणा, युवा सेना चषक म्हणा. अतुल मडवी यांनी तयार केलेला हा संघ गेली 2 ते 2.5 वर्ष गाजवत आहे. तर शाखा क्रमांक 202 आणि 205 मधील पुढील लढत रंगणार आहे. दोन्ही संघनायकांनी आमच्या नाणेफेक कक्षाच्या जवळ येऊन उभे राहायचं आहे नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू शॉटसाठी जागा बनवली आणि वी मध्ये अगदी सरळ बॅटने खेळलाय तो करण मडवी. तंत्रशुद्ध फलंदाजी, क्रिकेटचा तंत्र मंत्रचा वापर. करण मडवी आणि सिद्धेश वासकर 2021ला उदयाला आले भारतीय क्रिकेटच्या परिदृश्यावर. 2 उगवते सितारे, एक शास्त्रशुद्ध फलंदाजीचा राजकुमार तर दुसरा शैलीदार फलंदाजीचा राजकुमार. आणि यावेळेला त्रिफळाचित फरमान खान, भन्नाट पेस आणि बाद होऊन परततोय परेश ठाकूर. तृतीय गडी बाद करतोय फरमान. किती वेगाने धावून येतोय, रिदम आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. आणि ऑफ कटर चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा आहे वेगवेगळ्या अँगल मधून. 3 षटक 27 धावा 3 बाद. आणि आता नवीन फलंदाज कोण आहे भाई?
फरमान खान 2 षटकं 13 धावा 3 बाद केलेत. फलंदाज आहे सूरज. ते बोलायची गरज आहे का पण? नाही ना? बोलायची गरज आहे का की जे 10 9ची सरासरी आहे. 2 युवा उदयोन्मुख खेळाडू आहे. एका बाजूला सूरज आणि दुसऱ्या बाजूला करण मडवी. अखिल भारतीय स्पर्धा असल्या कारणाने इतर राज्यांमध्ये सुद्धा प्रेक्षक बघतायत आणि त्यांच्यासाठी आपण हिंदीमध्ये सुद्धा कमेंट्री करणार आहोत मध्ये मध्ये. हरियाणा, पंजाब, कर्नाटका, पश्चिम बंगाल, अगदी छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा इथून खेळाडू दाखल झालेत. नया ओवर लेकर आ रहे जिशान और जिशान के सामने बैटर है करण मडवी. 3 ओवर 27 रन 3 विकेट. आप देख रहे हैं शिवसेना प्रमुख चषक 2022. 30 अप्रैल, बस अब से कुछ ही घंटे बचे हैं महाराष्ट्र दिवस की. आप सभी को हार्दिक शुभकामनाएं. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. नेवर की पहली गेंद खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद गई स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑफ पर 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 28 for 3. अट्ठाईस धावा 3 बाद. 28 for 3. जिशान की बॉल टैप करते हुए खेला इन फ्रंट ऑफ द स्क्वायर. 1 रन पूरा किया. बड़े स्ट्रोक्स लगाने की आज़ादी नहीं मिल पा रही है और ये अच्छी बात है. स्कोर 29 for 3. 4th ओवर. 2 ओवर में 19 रन स्कोर था, लेकिन उसके बाद रनों पर रोकथाम लगी है. लगातार नियमित अंतराल पर विकेटें गिरती चली गई. 29 for 3. 29 धावा 3 बाद. जिशान की अगली गेंद, इस बार हेलीकॉप्टर शॉट करण मडवी का, और ये हेलीकॉप्टर सीधा लैंड होता हुआ मैदान के बाहर और ये लगा जीशान के सामने. आलीशान 6. हेलीकॉप्टर. कौन कहता है हेलीकॉप्टर उड़ाने के लिए तंदुरुस्त पायलट चाहिए? दुबला पतला पायलट भी चलेगा. हेलीकॉप्टर उड़ने से मतलब है. करण मडवी 35 for 3. सबसे बड़ी बात है जो सर्वश्रेष्ठ है उसके सामने भिड़ने की क्षमता रखना. आई विल बी द बेस्ट अगेंस्ट द बेस्ट. 35 for 3. इस बार अपर कट लेना प्रयास किया था और अंपायर तुरंत हमारी तरफ मुड़कर वाइड बॉल देते हुए 36 for 3. करण मडवी एक टीनेजर खिलाड़ी है, ऑलमोस्ट 18, और टीनेजर के द्वारा ये प्रयास सराहनीय है क्योंकि एक तरफ पूरे हिंदुस्तान के सबसे बेहतरीन खिलाड़ी एक टीम में, 36 for 3. दगडू दादा सकपाळ शुभरात्री, आपली रजा घेत आहेत. आपल्याला दीर्घायुष्य लाभो. 36 for 3. मेहताब अवध 11 ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है. गावदेवी गावटन उरण ये टीम बैटिंग कर रही है. करण मडवी 5 ओवर में कम से कम 50 चाहिए मैच में फाइट करने के लिए, क्योंकि बहुत गहरी बल्लेबाजी है मेहताब अवध कुर्ला के लिए. इस बार भी लपेटना चाहता, कैच उड़ा है आसमान में, दूर से आकर कैच करने का प्रयास. कैच तो नहीं होगा लेकिन वहां पर 2 रन जरूर पूरा कर लेंगे करण मडवी. एक समय था उनके हाथ से बैट छूट भी गई लेकिन रन को पूरा किया. स्कोर 38 for 3. छोटे छोटे कदम बड़े लक्ष्य की तरफ ले जाते हैं.
और करण मडवी के उस प्रयास की सराहना करनी होगी। 38 फॉर 3 चौथा ओवर। इस वक्त उन्हें पता है कि मुझे एक मंजिल तय करनी है और रास्ता चाहे कोई भी हो, क्योंकि रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी। इस बार फिर से काटा उस गेंद को जिशान ने। जिशान भी अब इस मैच में अपने निशान छोड़ रहे हैं। जिशान, फरमान, विजय गढ़वाली, सरोज प्रमाणिक, ये 4 कंप्लीट गेंदबाज है इस टीम के पास। लोकेश कैन बोल, बहुत सारे ऑप्शंस है ऑल इंडिया टीम मेहताब अवध कुर्ला के लिए। पटकी हुई गेंद और पुल कर दिया है, सीधा बॉल को भेज दिया जॉगिंग ट्रैक के ऊपर से। 6 रन, फ्लैट 6, अफलातुन टाइमिंग। स्कोर हो गया 44 4 ओवर के बाद, यानी कि पहले 2 ओवर में 19 रन बने थे और उसके बाद वाले 2 ओवर में 25 रन। जंग जारी है गेंद और बल्ले के बीच की। ये यलगार देखिए किस तरह ये शॉट लगा, हाफ ट्रैकर बॉल, और जैसे ही गेंद अंदर की जानिब कटी पूरा वजन ट्रांसफर कर दिया था और बैकेट ऑफ स्क्वेअर पर लगने वाला ये बेहतरीन 6। आता शेवटचं षटक शिल्लक आहे। 44 धावा झालेल्या आहेत। कमीत कमी अजूनही 10 धावा पाहिजेत। मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी विजय गढवाली मागील सामन्यामध्ये 23 धावा देत 4 गडी बाद केले होते। मोठं पराक्रम दाखवलं होतं विजय गढवाली यांनी। त्याला सामोरं जातो सूरज। 6 चेंडूमध्ये 16 धावांवर खेळतोय करण मडवी। सातत्याने चांगली फलंदाजी दाखवतोय। धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती गेले 2 वर्ष। सूरज यांनी मारलेला हा फटका मिस टाइम झालाय आणि चेंडूच्या खाली येतो अजित मोहिते आणि अजित मोहितेच्या हातात येणारा सरळ सोपा झेल आणि पहिल्या चेंडूवर मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय सूरजला। सूरज मावळलाय आणि विजय गढवाली साइड आर्म बॉलिंग ॲक्शन क्रॉस रनअप आणि पहिलाच चेंडूवर गडी मिळवतोय। अजित मोहिते यांनी दाखवलेली चांगली यष्टरक्षण। फॉर 4 44 धावा 4 गडी बाद। विजय गढवाली यांचा पुढील चेंडू मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न यष्टांच्या समोर होता। चेंडू जातो बॅटची कडे घेऊन थर्डमॅन कडे। शाखा क्रमांक 202 आणि 205 च्या संघनायकांनी नाणेफेकसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। हा डाव संपला की लगेच आपण सामना क्रमांक 11चा नाणेफेकीचा कौल करणार आहोत। आपल्यामध्ये आताच शुभागमन झालंय शिवडी विधानसभा संघटक सन्मान्य सुधीर भाऊ साळवी आणि नगरसेवक सचिन देविदास पडवळ साहेब। आताचा हा कोण बनवणारा चेंडू आणि करण मडवी पंचांकडे बघतोय, मात्र पंच युवराज भालेराव सुद्धा जणू काय कोणी त्यांना स्टॅच्यू सांगितलंय तसे स्थितप्रज्ञ उभे राहिलेत। करण मडवीला आता पेटावं लागेल। शांत समुद्र कधीही खलाशी बनवत नाही। आताचा हा आक्रमक फटका लोअर फुल टॉस होता। 1 धाव करण मडवी यांनी काढली। धावसंख्या झाली 45, 4 बाद आता 46 झाली या एका धावेने। शेवटचे 2 चेंडू राहिलेत आणि कुठल्याही परिस्थितीत 50 गाठून देणार नाही असं उद्दिष्ट घेऊन गोलंदाजी सुरू आहे विजय गढवाली यांच्या मार्फत। मागील सामन्यामध्ये सुद्धा 4 गडी बाद केले होते आपल्या गोलंदाजीमध्ये। मंदगतीचा चेंडू आणि
धावबाद नक्की होणार आहे एक फलंदाज, म्हणजे टिंब चेंडू म्हणून खूण केली जाईल आमच्या गुणसंख्या लेखिका प्राजक्ता देसाई मार्फत. जर सराव चांगला असेल तर फलंदाजाला कुठलाही फटका अप्राप्य वाटत नाही. मात्र इथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेत नव्हता फलंदाज आणि कुठेतरी त्याचं नुकसान होत आहे आणि बाद येऊन परततोय तो फलंदाज अमित. नवीन फलंदाज आहे साईश. धावसंख्या 46, 5 गडी बाद. शेवटचं षटक, 5वं षटक. गडवाली यांचा पुढील चेंडू आणि त्या चेंडूला अगदी वाईड ऑफ स्क्वेअर लेग खेळले. ते एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव वेगाने पूर्ण करतोय करण मडवी आणि या 2 धावेनी मात्र करण मडवी दुसरी धाव घेताना बाद झालाय, म्हणजे एकच धाव. 47 धावा झालेत, 6 गडी बाद आणि 5 षटकांमध्ये 48 धावांचं लक्ष्य, म्हणजे 9.60ची सरासरी. आणि आता शाखा क्रमांक 202 आणि शाखा क्रमांक 205 मधली लढत आणि त्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण जाणार आहोत नाणेफेक कक्षामध्ये, जिथे उपस्थित आहेत रोशन पाताडे. धन्यवाद हरीश पंड्या सर. टॉस करण्यापूर्वी आपण मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत, तर मी विनंती करेन आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव आणि शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार, यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरून करतोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव आणि त्याचबरोबर शिवसेना शिवडी विधानसभेचे सन्माननीय विधानसभा संघटक सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा एक छोटासा सत्कार आपण व्यासपीठावर करत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि शिवसेना शाखा क्रमांक 205 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय जयसिंगजी भोसले साहेबांना मी विनंती करेन की आपण सर्वप्रथम सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांना आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रिकेट परिवाराच्या वतीने आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. भाऊंना आपण एक स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक छोटंसं पुष्पगुच्छ आणि माईची उपदार शाल देऊन सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार या व्यासपीठावरून करतोय. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद भाऊ, आपण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि त्याचबरोबर आज व्यासपीठावर आगमन होत आहे आपल्या शिवसेना शिवडी विधानसभेचे सन्माननीय उपविभाग प्रमुख पराग चव्हाण साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. तर परागजी चव्हाण साहेब, आपलंही या ठिकाणी शिवसेना प्रमुख चषक 2022 मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर आपण सत्कार करत आहोत सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्री विजयजी इंदुलकर साहेब आज आपल्या व्यासपीठावर सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. उपशाखा प्रमुख सुभाषजी घरत साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण सन्माननीय श्री विजयजी इंदुलकर साहेबांना या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. त्यानंतर सन्माननीय उपविभाग प्रमुख परागजी चव्हाण यांचा सुद्धा आपण एक छोटासा सत्कार व्यासपीठावरून करत आहोत. प्रवीणजी राणे साहेबांना मी विनंती करेन, उपशाखा प्रमुख सन्माननीय प्रवीणजी राणे साहेब आपल्या शुभहस्ते आपण सन्माननीय परागजी चव्हाण साहेबांना सुद्धा या स्पर्धेची आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचाही सत्कार या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवडीचा राजा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत. तर स्पर्धेच्या माध्यमातून राजेजी पवार साहेबांच्या शुभहस्ते आपण एक सन्मान चिन्ह आणि छोटंसं पुष्पगुच्छ देऊन श्रीकांतजी जाधव साहेबांचा सुद्धा सत्कार करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार सुद्धा व्यक्त करतोय. आणि त्यानंतर मात्र मी भाऊंना विनंती करेन की आपण पुढील मॅचच्या टॉसकडे वळणार आहोत. तर भाऊंच्या शुभहस्ते आपण हा पुढील मॅचचा टॉस पूर्ण करतोय. उपस्थित मान्यवर उपविभाग प्रमुख सन्माननीय परागजी चव्हाण, त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभहस्ते आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला दोन्ही कॅप्टन लोकल
चला दोन्ही कॅप्टन्स यायचंय. 202 205 शाखा क्रमांक शिवसेना शाखा क्रमांक 202 आणि शिवसेना शाखा क्रमांक 205. चला टॉस साठी यायचंय. शिवसेना शाखा क्रमांक 205 आणि शिवसेना शाखा क्रमांक 202 दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करतोय. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे. सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहे. शाखा क्रमांक 202 म्हणजेच उपस्थित कार्यसम्राट शाखा प्रमुख विजयजी इंदुलकर साहेबांचा हा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला मात्र स्थानिक कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेबांचा संघ आहे. म्हणजे दोन्ही शाखा प्रमुख या मॅचच्या टॉस साठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा टॉस मात्र पूर्ण केला जातोय तो शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते. शिवसेना असा कॉल केलाय शाखा क्रमांक 202 च्या वतीने आणि नक्कीच टॉस जिंकलाय शाखा क्रमांक 202 ने. सर्वप्रथम आपला निर्णय कळवा आणि लगेच ही मॅच संपल्यानंतर आपण आपल्या स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जाहीर आभार व्यक्त करतोय आणि वळतोय चालू असलेल्या मॅचकडे, ज्या ठिकाणी मात्र एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. फिल्डिंग स्वीकारली आहे शाखा क्रमांक 202 ने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त सुरुवात. पहिले दोनही चेंडू जगत सरकारला काही कळू दिलेले नाहीये. जासईच्या या युवा गोलंदाजाने, नाव आहे साईश मात्रे, गाव आहे जासई, तालुका उरण, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. समोर पहिला कोलकात्याचा खेळाडू बाईकच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. तीनही चेंडू, हा थोडासा चेंडू पाठी गेला, यष्टीरक्षकाकडून सुटला, अन्यथा तीनही चेंडू जगत सरकारला काही कळलेच नाही, एवढे जबरदस्त टाकले. संपूर्ण भारतभरातील सध्याच्या घडीला लोकप्रिय खेळाडूंमध्ये जगत सरकारचं नाव घेतलं जातं. आणि आता जर पाहिलं तर भारतातील एक टॉप ऑलराऊंडर पैकी एक. बॅटिंगसाठी सरोज प्रामाणिक, तर बॉलिंगसाठी युवा टॅलेंट उरण रायगडचं. यावेळेला जर पाहिलं तर बॉलला ढकललं जात आहे. कव्हरच्या दिशेने एक रन त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 2-2. साईश मात्रे, 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 48 रन बनवायचे. 48 टू विन. यानंतर शाकाणी हाय क्रिकेट पाहायला मिळेल. जगत सरकार आणि साईश चांगले युद्ध रंगलं. 3 बॉल तर जगत सरकारला कळूच दिलेले नाहीयेत, एवढे जबरदस्त टाकले साईश मात्रेने. जगत सरकार सारख्या फलंदाजाला 3 बॉल थांबून ठेवलं होतं, परंतु त्याला जास्त थांबू शकत नाही. स्कोर जर पाहिलं तर 2 आहे. शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. मेहताब 11, अवध कुर्ला. यावेळेला पाठवला लांब 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 लांब, षटकार. जगत सरकार, प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूकडे. स्कोर जर पाहिलं तर 8 झालाय. 8 विदाउट लॉस. सरोज प्रामाणिक, जगत सरकार. आणखीन एक बॉल भिरकावलाय समोरच्या दिशेने. जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर, कोलकाता, पश्चिम बंगालचा खेळाडू. चौदा 14 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 1 ओव्हर संपल्यानंतर 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. .48 48 धावांची आवश्यकता. संकेत
बॉलिंगसाठी येत आहेत. पनवेलच्या मुरबी गावचे गोलंदाज आहेत. पाहूया संकेत कशा प्रकारची कामगिरी करतील. जगत सरकार, सरोज प्रामाणिक. पहिला बॉल, संकेतचा टप्पा पडतोय, वळण घेतोय, कीपरच्या दिशेने जातोय. ही खासियत आहे संकेतची. गती कमी जास्त करतात, फलंदाजांना मात्र नक्कीच अडचणीत आणतात. पहिला बॉल निर्धाव येतोय. सरोज प्रामाणिक पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. कलकत्त्याचे दोन्ही सलामीवीर आहेत. हो, आणखीन एक बॉल जो फलंदाजालाही कळला नाही आणि कीपरला देखील. बाईच्या स्वरूपातील एक रन मिळेल. पंधरा रन झालेत. यावेळेला देखील एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. एक रन तिकडे घेतली जाईल. चांगली बॉलिंग संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकेत मोरबी गावचा खेळाडू आपल्या बॉलिंगने प्रभावित करतोय. रन जर पाहिलं तर या ठिकाणी झालेत ते 16, 17, 17. शिवसेना प्रमुख चषक पाहतोय आपण. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेबांच्या माध्यमातून. यावेळेला जर पाहिलं तर खराब बॉल होता, त्याचा घेतला समाचार. बॉलला पाठवला सीमारेषा पार. येतोय चौकार. चार रननी जर पाहिलं तर स्कोर पुढे जाईल. 21 वर जाईल. 48 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार. या वेळेला फटका तर फसला होता, परंतु पाहूयात कॅच होईल का. कॅच झालेली नाहीये आणि एक रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. एक रनने स्कोर पुढे जाईल. दुसरी ओव्हर संपते. स्कोर जर पाहिलं तर झालाय 22-22 लॉस विदाउट लॉस. 18 बॉल 26 रन, 18 गेंदे 26 रनों की जरूरत. करण मडवी एक युवा गोलंदाज आहेत. एक करण मडवी बॅट्समन आहेत, बॅटर आहेत आणि एक बॉलर आहेत, युवा आहेत. चिरले गावचे खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी येतील. करण मडवी समोर जर पाहिलं तर जगत सरकार ऑल इंडिया लेवलचा एक टॉप क्रिकेटपटू, परंतु क्षमता आहे या युवा गोलंदाजामध्ये देखील. हो, पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर, अतिशय वेगात जगत सरकारसाठी, परंतु जाईल पाठीमागच्या बाजूला. एक रन तिकडे मिळेल. 23 रन 23. करण मडवी एक युवा टॅलेंट आहे, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. चिरले म्हटलं तर खूप मोठ्या स्पर्धा आम्ही चिरलेच्या राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पाहिल्यात. वाह, पुन्हा एकदा चांगला बॉल, ब्लॉकमध्ये बॉल करण्याचा प्रयत्न करण मडवीचा. एक रन पुन्हा त्या ठिकाणी मिळेल. दोन्ही बॉल जर पाहिले तर खूप चांगले टाकलेत या खेळाडूने. मॅचमध्ये येण्यासाठी त्याच गोष्टी कारणीभूत राहतात, परंतु विकेट घ्याव्या लागतील या ठिकाणी. सरोज प्रामाणिक, जगत सरकार दोन्ही कलकत्त्याचे बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत, परंतु एक युवा टॅलेंट उरण तालुक्यातील शिरले गावचं बॉलिंगसाठी आपण पाहतोय.
याही वेळेला चांगला बॉल, वा, परंतु पंच या ठिकाणी घोषित करतायत नो बॉल. नो बॉल आमचे महापंच युवराज भालेराव सर त्या ठिकाणी कळवत आहेत. यावेळेला पुन्हा ऑप्टमची दिशा पकडली आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रीट ऑन आहे आणि एक एक्स्ट्राच्या रूपातील रन पाहायला मिळेल आणि स्कोर जर पाहिलं तर जाईल तो 26. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत, परंतु फ्री हिट होती आणि त्याचा या ठिकाणी फटका पडतोय. जगतसाठी चांगली बॉलिंग केली आहे करण मडवीने आतापर्यंत. एक्स्ट्रा झालेत परंतु बॉलिंग टप्पा, लाईन अँड लेंथ प्रॉपर ठेवली आहे. 27. यावेळेला सरोज प्रामाणिकने आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय. 6 धावा, षटकार. जर का या ठिकाणी अवर टीम म्हणजे बॅटिंग करणारी टीम जिंकली तर उद्या या टीमचा सामना टर्फ एडिक्ट रायगड संघे होईल. आणखीन एक तुफानी फटका, सरोज प्रामाणिक कोलकाताचा, जबरदस्त बिग हिट, षटकार. 39. आता मात्र केवळ 9 रन बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 9 रिक्वायर. एकोणचाळीस म्हणजे अजूनही 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. संकेत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येतात. संकेत पाटील, जगत सरकार, सरोज प्रामाणिक. मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये कलकत्त्याची ही जोडी जमली आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी होत आहे शिवसेना प्रमुख चषकासाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर जर पाहिलं तर 40 होतोय. 8 रनची आवश्यकता. सरोज खेळतायत 8 बॉल मध्ये 15 वर आणि जगत सरकार 12 बॉल मध्ये 21 वर. यानंतर शाकानिहाय क्रिकेट असेल. माझ्या मते ते क्रिकेट पाहण्यासाठी देखील खूप प्रेक्षक आवर्जून या ठिकाणी थांबलेत. संकेतची ही खासियत आहे, फसवे चेंडू टाकतात. पहिला चेंडू जर पाहिलं तर फसवा या ठिकाणी आलाय. क्या बात आहे. आणखीन एक संकेतकडून चांगला चेंडू. आणखीन एक फटका या ठिकाणी मोठा येताना पाहिला मिळतोय. 6 धावा, षटकार. 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
चौकार 4 रन. जगत सरकार उद्याचा ड्रॉ देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आणि मॅच जिंकली आहे. पहिली मॅच जर पाहिलं तर लाजीरवाना पराभव झाला होता, परंतु काय उभारी घेतली या टीमने. ऑल इंडिया लेवलची टीम या ठिकाणी मेहताब 11 अवध कुर्ला. उद्या पहिली मॅच 1 वाजता, पहिली मॅच 1 वाजता होईल. टर्फ एडिक्ट रायगड वर्सेस मेहताब 11 अवध कुर्ला ही मॅच असेल. म्हणजेच थॉमस डायस वर्सेस जगत सरकार. पहिली मॅच उद्या पाहायला मिळेल. अजित मोहिते रायगड टीमच्या विरोधात मात्र उद्या खेळताना पाहायला मिळेल. याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. आणि विवेक शेलार वर्सेस जर पाहिलं तर विजय गडवाली अशी देखील मॅच असेल. दुसरी मॅच B1 फिरोज SM एंटरप्राइजेस वर्सेस उमेश 11. डॉक्टर खाडे. आणि तिसरी मॅच असेल